CDP-मध्ये एक असा टॉपिक आहे जो ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाममध्ये येतो, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. पण प्रॉब्लेम काय? स्टुडंट्स फक्त स्टेजेस पाठ करतात, समजत नाहीत. आजच्या क्लास पाहिल्यावर तुम्हाला स्टेजेस इतक्या क्लिअर होतील की एकही प्रश्न चुकणार नाही. नमस्कार मित्रांनो, अर्चना स्टिचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आपण सुरू ठेवत आहोत CDP मास्टर माइंड सिरीज महाटेट 2026. आजचा टॉपिक आहे बालविकासाचे टप्पे म्हणजेच स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. हा टॉपिक कन्सेप्च्युअली खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की बघा. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय? बालविकास हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, पण तो वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे स्टेजेसमध्ये होतो. स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट वयानुसार होणारे बदल. मेन स्टेजेस. डेव्हलपमेंट मुख्यतः 3 स्टेजेसमध्ये डिवायडेड केला जातो. फर्स्ट इन्फन्सी म्हणजे शैशव अवस्था, सेकंड चाइल्डहुड म्हणजेच बाल्यावस्था, थर्ड ॲडोलसन म्हणजेच किशोरावस्था. फर्स्ट स्टेज इन्फन्सी 0 to 2 इयर्स ही जन्मानंतरची पहिली अवस्था आहे. याचे काही वैशिष्ट्ये आपण बघूयात. इन्फन्सी स्टेजमध्ये फिजिकल ग्रोथ खूप फास्ट असतो. सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे इंद्रिय विकास या स्टेजमध्ये जलद गतीने होतो. बेसिक स्किल डेव्हलपमेंट होतात, जसे की बसणे, चालणे, आणि याच अवस्थेत लँग्वेज सुरू होते म्हणजे भाषा बोलायला मूल सुरुवात करते. फॉर एक्झाम्पल, बाळ आधी रांगतो, नंतर मग तो चालतो. रॅपिड ग्रोथ स्टेज म्हणूनही या स्टेजला ओळखले जाते, इन्फन्सी स्टेजला. स्टेज सेकंड चाइल्डहुड 2 to 12 इयर ही सर्वात इम्पॉर्टंट लर्निंग स्टेज आहे. याचे काही वैशिष्ट्ये आपण बघूयात. लँग्वेज डेव्हलपमेंट स्ट्रॉंग होतो या स्टेजमध्ये. थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होते. सोशल इंटरॅक्शन वाढतो. स्कूल लर्निंग सुरू होते. यामध्ये अर्ली चाइल्डहुड म्हणजेच 2 ते 6 वर्ष आणि लेट चाइल्डहुड 6 ते 12 वर्ष. यामध्ये लर्निंग स्टेजेस इज इक्वल टू चाइल्डहुड. त्यानंतर स्टेज 3 ॲडल्सन 12 ते 18 वर्ष. ही ट्रान्झिशन स्टेज आहे. यामध्ये चाइल्ड ते अडल्ट असा प्रवास असतो. या स्टेजचे काही वैशिष्ट्ये. या स्टेजमध्ये फिजिकल चेंजेस होतात, इमोशनल चेंजेस, आयडेंटिटी डेव्हलपमेंट होते, इंडिपेंडंट थिंकिंगचा विकास होतो या अवस्थेत. फॉर एक्झाम्पल, स्वतःचे डिसिजन घेण्याची इच्छा मुलांमध्ये विकसित होते. प्रॉब्लेम एज स्ट्रेस एज म्हणूनही या अवस्थेला ओळखले जाते, अडल्सन्सला. इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स. डेव्हलपमेंट प्रत्येक स्टेजमध्ये कंटिन्युअस असते, पण स्पीड वेगवेगळी असते प्रत्येक स्टेजमध्ये. ऑल चिल्ड्रन फॉलो सेम स्टेजेस, बट रेट ऑफ डेव्हलपमेंट इज डिफरंट इन एव्हरी चाइल्ड. टीचिंग पर्स्पेक्टिव्स. टीचर म्हणून काय समजायला पाहिजे आपण? प्रत्येक मुलाचा विकास हा वेगळा असतो. एज अनुसार टीचिंग बदलायला हवी. अर्ली स्टेजमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असावी. अडल्सनमध्ये गायडन्स प्लस सपोर्ट असावा. राईट टीचिंग ॲट अ राईट स्टेज मीन्स इफेक्टिव्ह लर्निंग. कॉमन मिस्टेक्स स्टुडंट्स करतात, ज्यामध्ये स्टेजेस फक्त पाठ करणे, एज कन्फ्यूज करणे प्रत्येक स्टेजमध्ये, कॅरेक्टरिस्टिक इग्नोर करणे. यावर काही सोल्युशन्स आहेत, जे की कन्सेप्ट समजून घ्या, रिअल लाईफ एक्झाम्पल्स वापरा. त्याने तुम्ही ह्या स्टेजेस लवकर लक्षात ठेवू शकतात. क्विक रिव्हिजन ट्रिक्स. इन्फन्सी ग्रोथ, चाइल्डहुड लर्निंग, ॲडल्सन्स चेंज. ग्रो, लर्न अँड चेंज. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजचा क्लास युजफुल वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला पुढील कोणता टॉपिक हवा आहे. पुढच्या क्लासमध्ये आपण बघूयात काही नवीन थिअरीज. तोपर्यंत अभ्यास करत राहा, चॅनलसोबत जोडलेले राहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.